नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. रबाळे एमआयडीसी पोलिसांचे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन. देशी पिस्तुलासह 20 जणांवर गुन्हे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी दिनांक 11 मार्च रोजी रात्री उशिरा मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एका आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले असून अवैध दारू व प्रतिबंधित गुटखा विक्रीसह विविध प्रकरणात एकूण 20 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या झिरो टॉलरन्स धोरणानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली. परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये दिघा, ईश्वरनगर, विष्णुनगर, रामनगर, यादवनगर, ठाणे, बेलापूर रोड तसेच एमआयडीसी, टीटीसी औद्योगिक परिसरातील संवेदनशील भागात एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. या मोहिमेत 4 पोलीस निरीक्षक, 14 पोलीस अधिकारी आणि 109 पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा सहभागी झाला होता. पोलिसांनी एका आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करून त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच अंमली पदार्थ सेवन व बाळगल्याप्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय अवैध दारू विक्री आणि प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 339 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 72 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच हॉटेल व लॉजची तपासणी करताना 15 फरार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, तर 5 वॉरंटमधील 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 पंकज डहाणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रबाळे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे, पोलीस निरीक्षक कल्पना जाधव व त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली. अवैध धंदे व गुन्हेगारी विरोधात अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सातत्याने राबवण्यात येतील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, मुंबई. बंदोबस्त विश्राम. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.